घटना क्रमांक 1. पुण्याच्या दत्तनगर भागात 2 ते 3 जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला कोयता आणि बांबूने मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की हा रिक्षा चालक पुलावरून खाली पडला. थोडक्यात बचावला. घटना क्रमांक 2. पुण्याच्या बालाजीनगर धनकवडी भागात एक रिक्षा चालक थांबला होता. अक्षय मस्के त्याचं नाव. भर गर्दीत त्याच्यावर गोळीबार झाला. कोयत्याने वार झाले. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडला. थोडक्यात बचावला. घटना क्रमांक 3. पुण्याचा FC रोड, नळ स्टॉप चौक, लक्ष्मी रोड, खाऊ गल्ल्या असे हमखास गर्दी असणारे भाग रात्री 10-10:30 वाजताच सामसूम झाले होते. रात्री 8 वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स लावायला सुरुवात केली. पुण्यातली गर्दी गायब झाली. आता पहिल्या 2 घटनांमुळे ही तिसरी घटना घडल्याची चर्चा सगळ्या पुण्यात होऊ लागली. त्यातही रात्री 4 रस्त्यांवर गर्दी वाढते. तेच रस्ते 9-10 वाजता रिकामे होत असल्यानं, हॉटेल्स 10-10:30 वाजता बंद होत असल्यानं एक प्रश्न विचारला जाऊ लागला. पुण्यात नेमकं घडतंय काय? त्यात सोमवारी 25 तारखेला बातमी आली ती पुण्यात 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात येणार असल्याची. पण ही जमावबंदी का लागू करण्यात आली आहे? पुण्यात हॉटेल्स लवकर का बंद होत आहेत? नेमकं घडतंय काय? समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता सगळ्यात आधी बघू जमावबंदीचा आदेश आहे काय. तर 26 मेच्या रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचा आदेश लागू होईल. हा आदेश 14 दिवसांसाठी असेल. पुणे पोलीस विशेष शाखेच्या उपायुक्तांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून होणारे मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शनं, बंद आणि उपोषण यामुळे तसंच अतिक्रमण हटाव कारवाईमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बकरी ईद आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखणं आवश्यक आहे. म्हणून हा 14 दिवसांचा आदेश काढण्यात आलाय. याचाच अर्थ 8 जून पर्यंत पुण्यात जमावबंदी लागू असणार आहे. पण हा आदेश निघाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. ठाण्यात नुकतंच राजकीय पक्षांनी आंदोलन केलं. वाढती महागाई, देशाची आर्थिक स्थिती यावरून हे आंदोलन करण्यात आलं. तर मुंबईत झालेली अतिक्रमण विरोधी कारवाई सगळ्या देशात गाजली. पण या घटनांचे पडसाद पुण्यात उमटले नव्हते. बकरी ईदचा सण सुद्धा पुण्यात शांततेत साजरा होतो. त्यामुळे पुण्यात कुठली मोठी कारवाई होणार आहे का अशी चर्चा सुरू झाली. सतत होणारी पेट्रोल डिझेलमधली भाववाढ आणि इतर कारणांवरून पुण्यात आंदोलनं होऊ नयेत म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. आता या जमावबंदीच्या आदेशात नेमकं आहे काय? तर 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी आहे. तसंच तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी आहे. दगड गोळा करणे, क्षेपणास्त्र किंवा अस्त्र तयार करणे, कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील. सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावरही बंदी आहे. कोणत्याही नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या चित्राचं किंवा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यास मनाई आहे. सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 37(1), 2, 3 अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पुण्यात शांतता राखली जावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या आदेशांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले. आदेशांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आलाय. त्यात पुण्यात महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा काही आदेश देण्यात आलेत. त्यानुसार सद्यस्थितीत पेट्रोलियमचे प्रति बॅरेल दर वाढलेले असल्याने इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत असं सांगत पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन कामानिमित्त मंत्रालय, उच्च न्यायालय व इतर ठिकाणी ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं. आठवड्यातला 1 दिवस मेट्रो, लोकल, सार्वजनिक बसने प्रवास करावा. सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र इत्यादी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत. वाहनांचा वापर काटेकोरपणे नियंत्रित करावा असे आदेश पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास कमी व्हावा, इंधन बचत व्हावी म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत का असेही प्रश्न पुणेकरांकडून विचारले जात आहेत. पण जशी जमावबंदीच्या आदेशांची चर्चा आहे तशी चर्चा आहे पुण्यात हॉटेल्स लवकर बंद होत असल्याची. मागच्या काही दिवसांपासून पुण्यातल्या खाऊ गल्ल्या, टपऱ्या, फूड स्टॉल्स आणि खाण्याची दुकानं ही 10 वाजताच बंद होत आहेत. काही मोठ्या हॉटेल्सनाही 10 ते 11 वाजता हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. मागच्या काही दिवसात पुण्यातल्या अनेक प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांच्या आवारात
रात्री पोलिसांचा बंदोबस्त लागतोय. साधारण 10 वाजताच पोलिसांकडून हॉटेल किंवा टपरी बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत. यावर अनेक छोट्या व्यावसायिकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की अनेक जण ऑफिसवरून उशिरा सुटल्याने 10-10:30 वाजताच खायला येतात. याच वेळेत आमचा चांगला धंदा होतो, पण तेव्हाच दुकानं बंद करायला सांगितले जात आहेत. गिरायकांना उठवलं जात आहे, यामुळे आमचं आर्थिक नुकसान होतंय. पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यानं आम्ही सहकार्य करू. तर काही स्टॉल धारकांचं म्हणणं आहे की कारवाई फक्त छोट्या दुकानदारांवरच केली जाते, त्यातही विशिष्ट भागांमध्येच कारवाई केली जाते. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर या उच्चभ्रू भागात कोणतीही कारवाई होत नाहीये. तिथे राजरोसपणे सगळं सुरू आहे. आम्हाला कोणताही लेखी आदेश नाही, त्यामुळे आम्ही दुकानं कधी बंद करायची असा प्रश्नही विचारला जातोय. हॉटेल्स बंद होण्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या पानटपऱ्या, फेरीवाले आणि हॉटेल्सवर कारवाई करून शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांचा उद्देश कोणाचाही रोजगार हिरावून घेणं नाही. फेरीवाल्यांना महापालिकेची परवानगी असून व्यवसाय रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र नागरिकांना होणारा त्रास आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही पावलं उचलली जात आहेत. पण या सगळ्यात पुणेकरांना पडलेला प्रश्न म्हणजे हे सगळं आत्ताच का घडतंय? तर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे ही पावलं उचलण्यात आलीत. दत्तनगर आणि धनकवडी भागात घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्धचा फास आवळायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या खायच्या स्टॉल्सवर खाल्ल्यानंतर नशा करून गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं होतं. हे रोखण्यासाठी हे स्टॉल्स बंद करण्यात आले. पुणे पोलिसांनी काही हॉटस्पॉट सुद्धा लोकेट केलेत, तिथे कारवाई करण्यात आली. बंदोबस्त वाढवण्यात आला. रात्रीचे खायचे स्पॉट्स बंद करण्यासोबतच ठिकठिकाणी चेकनाके लावण्यात आल्यानंतर हे स्पष्ट झालं की गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला आहे. त्यात मे महिन्यात गुन्ह्यांचा आकडा जास्त असतो असा पॅटर्न काही वर्षांपासून लक्षात आलाय. त्यातच शहरात मोठे गुन्हे मे महिन्यातच घडल्यानं हे सगळं रोखण्यासाठी ही कठोर पावलं उचलण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. सोबतच पुण्यात कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आंदोलनं होण्याआधीच जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. पण या सगळ्यात पुणेकरांना एकच अपेक्षा आहे, पुण्यातली गुन्हेगारी थांबावी आणि पुण्यात परत यावी पुण्यातून हरवलेली शांतता.